दिवसामागून दिवस जात होते. राजाचं दुःख गिळीत लक्ष्मी मनाचा तोल सावरू पाहत होती. स्वतःच्या मनाला विरंगुळा म्हणून सदानंदच्या खोलीतल्या कापडाच्या चिंध्या आणून तिनं भावल्या तयार करायला आरंभ केला होता. शिंप्याचं काम सदानंद मधून मधून करायचा, त्यामुळं त्याच्याकडे अनायासेच रंगीबेरंगी चिंध्या साठल्या होत्या. निर्मलाबाईंच्या सांगण्यावरून आणि त्यांनी शिकवल्यावरून लक्ष्मी भावली तयार करायला शिकली होती. थोडासा भुसा घेऊन चिंध्यांना आकार देत लक्ष्मी जेव्हा भावलीचे नागडोळे, हातपाय, पोटपाठ, तोंड वगैरे करू लागे तेव्हा तिला आपल्या आईची फार आठवण येई. लहानपणी लक्ष्मीला भावलीचं भारी वेड, त्यामुळं तिचे सारे नातेवाईक तिला दिसेल ती भावली आणून देत. लाकडाची भावली, काचेची भावली, मण्यांची भावली, मातीची भावली किंवा रबराची भावली यापैकी कसलीही भावली आणली तरी लक्ष्मी आणखी नवी हवीच म्हणून हट्ट धरून बसे. तेव्हा तिची आई तिच्या समजुती खातीर चिंध्याची भावली कशीबशी तयार करून तिच्या हातावर ठेवी. लक्ष्मीला त्यात ब्रह्मानंद लाभे. तिचा तो आनंद बघून तिची आई तिला कुशीत ओढून घेई. ह्या भावल्या बनवताना लक्ष्मीला आपल्या मनाची आग विझवण्यासाठी म्हणून आईच्या कुशीची आज विलक्षण आवश्यकता वाटत होती. पण काय वाटेल ते झालं तरी आणखी काही दिवस माहेरीही न जाण्याचा तिचा निश्चय असल्यामुळं तिनं मुरड कानोला खाल्ला. उफाळून वर आलेल्या भावनांना बांध घालावा म्हणून ती नेटानं कामाला लागली. भावली तयार करीत लक्ष्मी बसली असताना अभ्यास करून कंटाळा आलेली सखू धावत धावत येऊन तिच्या कुशीत शिरत म्हणाली, "अभ्यास म्हणजे काय ग करायचं आई, आता कंटाळा आला बाई." लक्ष्मीनं प्रेमानं सखूच्या तोंडावरून हात फिरवला आणि म्हटलं, "आता खेळ जा, बस झाला तेवढा अभ्यास." 10-11 वर्षाची झाली तरी सखू अजून वयाच्या मानानं बरीच अल्लड होती. एखाद्या फुलपाखराप्रमाणे तिचं आयुष्य चाललं होतं आणि वयाच्या मानानं गोविंदा मात्र बराच पोक्त झाला होता. वाजवीपेक्षा कोणत्याही गोष्टीची काळजी करण्याची त्याला फार वाईट खोड लागली होती. राजा गेल्यापासून लक्ष्मीची प्रकृती खराब झाली होती. शिवाय रात्रंदिवस ती निराशेतच गुरफटली गेल्यामुळं गोविंदा तिला वरचेवर म्हणत होता, "आई, अशानं कसं ग व्हायचं? मी शाळेत गेलो तरी तू मला दिसतेस आणि मग वाटतं की वेडा तर नाहीस बाळ, पण मग मी धावत धावत येऊन तुला बघतो आणि मग तू दिसलीस की माझी भीती जाते." गोविंदा असं म्हणाला की लक्ष्मीचा जीव तीळ तीळ तुटे आणि मग ती शून्य मनानं उगाचच कितीतरी वेळ जागच्या जागी बसून राही. आणि मग एखाद्या वेळी राजाच्या आठवणीनं तिला पान्हा फुटला की चोळीतून गळू पाहणारं दूध तिच्या हृदयाचा ठाव घेई आणि राजाच्या ओठाचा स्पर्श स्तनांना जाणवला की बाळ म्हणून किंकाळी फोडीत लक्ष्मी ग्लानीच्या स्वाधीन होई. आई देखील आजारी झाली आहे आणि राजासारखं तिचं काही बरं वाईट झालं तर आपणाला कोण, ही गोविंदाच्या मनाची धास्ती ओळखून लक्ष्मी आलेला हुंदका गिळून स्वस्थ बसे. पण मग एखाद्या वेळी गोविंदाला वाटतं तसंच जर का आपलं झालं तर, ही कल्पना मनात आली की ती कावरीबावरी होऊन साऱ्या घरभर फिरायला सुरुवात करी. अशक्तपणामुळं थोडं देखील सहन करायची तिच्या ताकद उरलेली नसल्यामुळं या विचारांच्या वावटळीत ती सापडली की पुष्कळदा तिच्या छातीत धडधड सुरू होई. सर्वांगातून उगाचच चमक निघते आहे असं तिला वाटे आणि मग ती आपल्या मनाला बजावण्यासाठी स्वतःशीच म्हणे, "मी देखील गेले तर मग माझी मुलं, खरंच कोण बघेल त्यांना?" गोविंदा, सखू आणि हा भावनावेग असह्य होऊन ती भविष्यकालाची चित्र रंगवू लागली की मधूनच बेशुद्ध पडे. लक्ष्मीची ही अवस्था बघून काळजीनं काळवंडून गेलेला गोविंदा एक दिवस नानासाहेबांना म्हणाला, "आईला बरं वाटेल ना हो?" त्यावेळचं त्याचं ते केविलवाणं तोंड बघून नानासाहेबांच्याही मनात कालवाकालव सुरू झाली. त्याला जवळ घेऊन कुरवाळीत ते म्हणाले, "अरे आईला झालंय काय न बरं वाटायला? ती चांगली आहे आता, तू उगाचच काळजी करतोस, जा खेळ जा." त्यावेळी समजूत पटली म्हणून गोविंदा खेळायला निघून गेला. लक्ष्मीच्या एकंदर जीवनाविषयी नानासाहेबांना नेहमीच काळजी वाटे, पण त्यामध्ये प्रत्यक्ष असा त्यांचा काहीच संबंध येत नसल्यानं त्याबाबत ते तिला फारसं बोलून दाखवीत नसत. पण आता मात्र त्यांनी मनातला संकोच दूर करून लक्ष्मीला म्हटलं, "स्वतःसाठी नसेल पण मुलांसाठी तरी जास्त दिवस जगायला हवं ना. परिस्थितीचं चक्र माणसाभोवती नेहमीच फिरतं, म्हणून असं हातपाय गाळून कसं चालेल?
कुणी सांगावं, कदाचित यापुढचं तुमचं आयुष्य अपेक्षेपेक्षाही सुखात जाईल. तेव्हा मनाला थोडा बांध घालायला शिका. आणि आम्ही सगळीजणं तुम्हाला जे एवढं सांगतोय ते उगाचच. गेलेल्या मुलांसाठी एवढा जीव पाखडून आहे त्यांच्यासाठी तुमचं काहीच कर्तव्य नाही. तो तुमचा, नि मग ही मुलं कुणाची? लक्ष्मीला हे पटत होतं, कळत होतं, पण अजून वळत मात्र नव्हतं. त्यामुळं तिच्यात निदान शारीरिक ताकद तरी आणावी म्हणून नानासाहेबांनी तिला कॅल्शियमची व लिव्हर एक्स्ट्रॅक्टची इंजेक्शनं द्यायचा निश्चय केला. लक्ष्मीला त्यांनी जेव्हा तसं बोलून दाखवलं तेव्हा तिनं नकार दिला, पण नानासाहेबांनी तिचं मुळीच ऐकलं नाही. त्यामुळं ती नाईलाजानं तयार झाली. नानासाहेबांच्या बंगल्यात मनाला थोडा विरंगुळा म्हणून लक्ष्मी अलीकडे 4-8 दिवसांसाठी आली होती. त्यामुळं एक दिवस संध्याकाळी निर्मलाबाईंनी लक्ष्मीला पलंगावर निजवलं आणि नानासाहेबांना हाक मारीत म्हटलं, पेशंट तयार आहे हं. हातात सिरिंज घेऊन नानासाहेब आले. त्यांना बघून लक्ष्मी बरीच गोंधळली. खरं म्हणजे तिला मनापासून इंजेक्शन नको होतं, पण तसं बोलून दाखवणं शक्य नसल्यानं ती जागच्या जागीच चळवळू लागली. पण निर्मलाबाईंनी लक्ष्मीचा हात घट्ट दाबून धरला. उजव्या हाताची मूठ तिला घट्ट दाबून धरायला सांगत नानासाहेबांनी तिचा तो हात आपल्यासमोर धरला आणि खाली वाकून पायाच्या पंजावर नीट बसत त्यांनी लक्ष्मीच्या हातात कोपऱ्याच्या वरच्या भागावर सिरिंजची सुई खुपसली. लक्ष्मीच्या मनात हजारो विचारांची खळबळ उडाली होती आणि तिला लवकर बरी करून आईच्या काळजीनं काळवंडून गेलेला गोविंदाचा चेहरा हसरा करण्याची धडपड नानासाहेबांच्या मनात चालली होती. इंजेक्शन देतेवेळी सैल केलेली लक्ष्मीची मूठ नानासाहेबांच्या छातीशी चिकटून होती. त्यामुळं नानासाहेबांच्या मनात तिच्याविषयीच्या आपुलकीनं चाललेली खळबळ तिच्या हाताला स्पष्ट जाणवत होती. आणि नानासाहेब जेव्हा आता हात अगदी ढिला ठेवा हं असं तिला म्हणाले तेव्हा त्याची तिला आणखीनच जाणीव झाली. त्यामुळं लक्ष्मीनं चमकून नानासाहेबांकडे पाहिलं. तो त्यावेळी नानासाहेब मोठ्या बारकाईनं सिरिंजकडे पाहत असलेले तिला दिसले. नुकतीच पावसाची एक मोठी सर येऊन गेली होती. हवेत गारवा सुटल्यामुळं साहजिकच प्रसन्न वातावरण निर्माण झालं होतं. भिजलेल्या मातीचा गोड सुवास सगळीकडे दरवळला होता. घरावरच्या पन्हाळीतून पाणी ठिपकत होतं. झाडांच्या पानांफुलांवरचे पावसाचे थेंब घसरगुंडीचा खेळ खेळत घळकण खाली ओघळत होते. नुकतंच स्नान घडल्यामुळं फुलझाडांवरची फुलं मावळत्या सूर्याच्या किरणांचा स्पर्श होताच मनापासून हसून आपला सुगंध पसरू पाहत होती. आणि त्या प्रसन्न वातावरणात फिरायला जाण्यासाठी म्हणून लहान मोठी माणसं घराबाहेर पडायला उत्सुक होऊन बाहेर डोकावून पाहत होती. इंद्रधनुष्याची मजा पाहत बरीच मुलं खेळायला निघाली होती. त्या मुलाशेजारूनच फिरायला निघालेल्या बाबूरावांना त्यापैकी एका मुलानं थांबवून विचारलं, तुमचा गोविंदा कधी येणार? आणि सखू पण त्याच्याबरोबरच येणार होय? ही मुलं पतंग उडवायला निघाली होती. त्यांच्या हातातील पतंग आणि त्यासाठी लागणारी भली मोठी गुंडाळलेली दोरी पाहत असताना बाबूराव म्हणाले, पतंग उडवायला निघालात? हो, पण गोविंदा? तो होय, आहे आपल्या आजोळी. पण येणार कधी? आणि त्याची शाळा? मास्तर देखील विचारित होते तो कधी येणार म्हणून. त्याचं नाव काढलं होय आमच्या शाळेतून. खरं म्हणजे बाबूरावांना गोविंदा निश्चितपणे कुठं आहे याची गेल्या 2-3 वर्षात मुळीच कल्पना नव्हती. तो आजोळी नाही हे समजल्यापासून त्यांनी आपणहून त्याचा पत्ता शोधायचाही प्रयत्न केला नव्हता. घरातून पळून गेलेली बायको त्यांना आता मुळीच नको होती. आपल्या घरातून लक्ष्मी गेली, पण ती कुठं गेली असेल, काय करीत असेल, मुलांचं कसं होत असेल याची चौकशी करण्याच्या भानगडीत बाबूराव पडले नव्हते. मधून मधून त्यांना त्या सर्वांची आठवण येत होती, पण तिकडे दुर्लक्ष करून ते सुंदरीच्या नादात असताना चुकून उरलेली एकरभर जमीन विकून आता मनाला येईल तसं वागायला लागलेले होते. पण आता तेही पैसे संपल्यामुळं काहीतरी उद्योग करून मिळवल्याशिवाय दुसरीकडून पैसे मिळण्याचा मार्ग त्यांना दिसत नव्हता. नाईलाज म्हणून ते आता आपल्या एका मित्राच्या दुकानात मॅनेजरचं काम करीत होते. त्यामुळं मिळणाऱ्या पैशातूनच एक खोली घेऊन त्यांनी एकट्याचाच नवा संसार थाटला होता. रोज संध्याकाळी त्यांचा फिरायला जायचा क्रम अगदी ठरलेला असायचा. त्याप्रमाणे आज ते घराबाहेर पडताच गोविंदाबरोबरच्या मुलांनी त्यांची चौकशी केली तेव्हा ते थोडेसे अस्वस्थ झाले. खरं म्हणजे त्यांची मुलं त्यांना आवडत होती, पण त्यांच्याशी पाहिजे तितक्या प्रेमळपणानं ते अलीकडे वागू शकले नव्हते.
त्यामुळं त्यांना आपल्या आबांपेक्षा आईच अधिक प्रिय होऊन बसली होती. आणि बाबूरावांच्या मारहाणीमुळं लक्ष्मीवर राजाच्या वेळी जो भयंकर प्रसंग ओढवला होता तो पाहिल्यापासून गोविंदाचं आणि सखूचं आपल्या वडिलांविषयी वाईट मत होऊन बसलं होतं. बाप म्हणजे कोणीतरी भयंकर प्राणी आहे अशीच त्यांची समजूत झालेली असावी. बाबूरावांच्या मित्रांनी त्यांना लक्ष्मीची आणि मुलांची चौकशी करायला अनेकदा सांगितलं होतं, पण बाबूरावच त्या बाबतीत पूर्ण बेफिकीर असल्यामुळं त्यांचा नाईलाज झाला होता. तथापि आज मुलांनी जेव्हा गोविंदाची चौकशी केली तेव्हा मात्र बाबूरावांना आपल्या मुलांचा विरह तीव्रतेनं जाणवला. कारण त्याच मुलांबरोबर त्यांचा गोविंदाही कितीतरी वेळा पतंग उडवायला गेल्याचं त्यांनी स्वतः पाहिलेलं होतं. त्यावर आजच पहिल्यांदा त्या मुलांची भेट होऊन त्यांनी जेव्हा गोविंदाबद्दल विचारलं तेव्हा बाबूराव त्या विचारणाऱ्या मुलाजवळ जाऊन त्याची पाठ थोपटीत म्हणाले, आता लवकरच येईल हा गोविंदा आजोळहून. तो आला म्हणजे मग तुम्हाला कळवीन. गोविंदा येणार असल्याचं ऐकून मुलांची उत्सुकता आणखीनच वाढली. त्या मुलानं बाबूरावांना पुन्हा विचारलं, तो तिकडच्या शाळेत जातो? हो, आता चांगला अभ्यास करतो हा तो. आता आमचा राजा पण शाळेत जायला लागला. आणि सखू? हो, ती पण शाळेत जाते. असं का? मग त्यांचा पत्ता काय हो? पत्ता? पत्ता कशाला? थोडंसं अडखळत आणि गंभीर होऊन बाबूराव असं म्हणाले तेव्हा तो मुलगा म्हणाला, मी त्याला पत्र लिहिणार आहे. आता आमच्या शाळेचं मोठं गॅदरिंग होणार आहे. साने गुरुजी येणार आहेत अध्यक्ष म्हणून. त्यावेळी तो इथं असायलाच हवा. मग काय बरं त्याचा पत्ता? उद्या सांगतो हां, चालेल? हो, पण नक्की बरं का? आणि पण कुठं सांगणार? तुमच्या घरी येऊ मी? नको नको, इथंच उद्या ह्यावेळी फिरायला जाताना. अच्छा. बाबूरावांनी मुलांना थाप दिली, पण त्यांना ही खरी वाटल्यामुळं ती हसत खेळत निघून गेली. बाबूराव त्या मुलांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कितीतरी वेळ पाहत उभे होते. बऱ्याच वेळानं बाबूराव नेहमीच्या रस्त्यानं फिरायला निघाले. त्यावेळी शेतावरून येणारी एक शेतकरी दुसऱ्या शेतकरणीला सांगताना त्यांनी ऐकलं. ती बाई म्हणत होती, वर तो आण करून चाललाय बघा कसा मेला. सोन्यासारखी बायको आण पोरं देशोधडीला लावली आणि ह्यो बसलाय त्या भिंगरी भोवती गमजा करीत. काय करायचा ग असला नवरा? नुसता मेला कुकवाचा धनी. आज नाही उद्या देव बघून घेतल्या बिगर राहायचा नाही त्याचं. बिचारी देवावाणी होती बघ. चालता चालता हे कानावर आलं तेव्हा बाबूरावांनी झटकन मान वळवून त्या बायकांकडे पाहिलं, पण तोपर्यंत त्या 10-12 पावलं पुढं निघून गेल्या होत्या. कपाळावर आठ्या चढवीत बाबूराव म्हणाले. त्यांनी आपल्या मनाला प्रश्न केला, असं का म्हणाली ती बाई? आणि ते मलाच उद्देशून तर नसेल? बाबूरावांच्या आतल्या मनानं उत्तर दिलं, होय, तुलाच उद्देशून होतं ते. लक्ष्मीशी वागण्यात तुझा जो अतिरेक झाला त्यामुळे चिडून निघालेले बोल आहेत ते. निदान आता तरी विचार कर. पण त्यांचं दुसरं मन लगेच म्हणालं, मग तिनं का जावं घर सोडून? मी तिला जा म्हणालो होतो. स्वतःच्या मनाशी हितगुज करीत करीत बाबूराव जेव्हा शिवाजी पार्कवर येऊन पोहोचले तेव्हा एका प्रशस्त बाकावर बसत त्यांनी आपल्या मनाशी निर्णय घेतला, बस, निदान मुलांना तरी आता घरी आणायचंच. त्यावेळी ते आपल्या मुलांचे खेळ, त्यांची एकमेकांशी होणारी गोड कुजबूज, त्यांचं आपल्या आईवरचं प्रेम आणि त्यांना सांभाळण्यासाठी लक्ष्मीनं घेतलेली शपथ वगैरे सर्व आठवीत सुन्न मनानं बसले होते. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचं घर त्यांना दिसत होतं. तितक्यात कोणीतरी शीळ घालीत जवळून जात असल्याची चाहूल लागल्यामुळं बाबूरावांनी कुतूहलानं समोर पाहिलं. एका गुबगुबीत कुत्र्याला लाडीगोडीनं खेळवीत पांढराशुभ्र पोशाख केलेली सुंदरीच तिथून शीळ घालीत निघाली होती. पण तिनं बाबूरावांना पाहिलं नसल्यामुळं ती तशीच पुढं गेली. तेव्हा बाबूरावांनीच एकदम पुढं होऊन तिला म्हटलं, एवढ्यात ओळख विसरली आ? सुंदरीनं काहीशा बेफिकिरीनंच बाबूरावांकडे पाहत म्हटलं, कोण तुम्ही? हा प्रश्न ऐकून बाबूरावांचं आईस्क्रीम व्हायची वेळ आली. आपली सारी संपत्ती आपण हिच्या पायी घालवली आणि आता तिनं आपणाला नुसती ओळख देखील देऊ नये याचा अपमान वाटून ते मोठ्यानं दम भरावा तसे म्हणाले, मी कोण होय? शुद्धीवर आहेस का? कुत्र्याला बांधलेली दोरी खेचून धरीत सुंदरी म्हणाली, कोण मी होय? असं असं आहे की, चांगली शुद्धीवर आहे. का हो, माझ्या शुद्धीशी तुमचा काय संबंध? म्हणजे आज काही घेतलीस की? शॅट अप. सुंदरी, कुणाला म्हणतेस तू हे? तुम्हाला. का भीतेय की काय? आणि मी म्हणजे काही तुम्ही नव्हे असं प्यायला. व्हिस्कीचा प्याला तोंडाला लावावा तशी नक्कल करीत सुंदरी जेव्हा असं म्हणाली
तेव्हा बाबूरावांच्या मनाचा तोल सुटला. सुंदरीच्या थोबाडात द्यायसाठी जोरानं हात उगारी ते जागेवरून उठलेले पाहताच वेगानं सुंदरी मागे झाली आणि ओरडली, खबरदार, मी काय तुमची बायको नव्हे असा हात उगारायला. ही घे, बायकोचे दागिने विकून माझ्या हातात घातलेली तुझी अंगठी. आणि हातातली अंगठी बाबूरावांच्या अंगावर फेकून ती जेव्हा पुढं निघाली तेव्हा बाबूराव मोठ्यानं म्हणाले, बराय, बघून घेईन. सुंदरी वेश्येची मुलगी होती. तिनं स्वतः देखील पोटासाठी आपलं शील विकलं होतं. पण कशी झाली तरी ती एक स्त्री होती. तिला स्वतःच्या भावना होत्या. स्वतंत्र रीतीनं विचार करणारं मन होतं. आपल्या अशा वागण्यानं आपण इतरांच्या संसाराचं वाटोळं करतो अशी जेव्हा लक्ष्मीची हकीकत कळल्यावर तिची खात्री पटली तेव्हा ती कमालीची ओशाळून गेली. आपल्यामुळं लक्ष्मीला घर सोडावं लागलं ही कल्पना तिच्या काळजाला छेदून गेली. आजवर तिनं असं होतं म्हणून ऐकलं होतं, पण त्यावेळी प्रत्यक्ष त्या गोष्टीचा तिच्याशी संबंध येत नसल्यामुळं ती बेफिकीर होती. पैसा मिळाला की बस, मग काही का होईना असा तिचा सरळ मार्ग चालू होता. पण प्रत्यक्ष लक्ष्मीनं जेव्हा एक 4 ओळीचं पत्र पाठवून ते कुठं का असेनात पण सुखी असू देत असं सुंदरीच्या एका मैत्रिणीजवळच कळवलं होतं, ते ऐकल्यापासून सुंदरीच्या मनातील माणुसकी जागी झाली होती. तिला आपल्या वागण्याचा त्यावेळी पस्तावा झाला होता आणि त्यासाठीच तिनं अलीकडे बाबूरावांना आपल्या घराचा दरवाजा बंद केला होता आणि आज त्यांची उरली सुरली खूण म्हणून असलेली अंगठी त्यांच्या अंगावर फेकली होती. सुंदरी निघून गेली. तिनं बाबूरावांनी दिलेली धमकी ऐकली न ऐकल्यासारखंच केलं तेव्हा बाबूराव स्वतःवरच चिडले. बऱ्याच वेळानं त्यांनी ती अंगठी उचलली आणि पाहिली तो त्यांचाच पाय तिच्यावर जोरानं पडल्यामुळं तिच्यातला खडा निघून पडला होता. भावल्यांच्या ढिगाऱ्यात बसून लक्ष्मी भावल्यांच्या भुवया कोरीत होती. समोर समई तेवत होती. शेजारी बसून सखू काहीतरी वाचित होती. कुणी कुणाशी बोलत नव्हतं. अर्धा एक तास असाच मौनावस्थेत गेल्यावर घाईघाईनं नानासाहेब लक्ष्मीकडे येऊन म्हणाले, ताई, पेढे काढा. लक्ष्मीनं चमकून वर मान केली आणि मोठ्या आश्चर्यानं नानासाहेबांना विचारलं, म्हणजे? बरोबर आणलेला पेढ्यांचा पुडा सोडून त्यातला एक पेढा सखूच्या हातावर ठेवीत नानासाहेबांनी सांगितलं, वक्तृत्वाच्या चढाओढीत आंतरविद्यालयीन सामन्यात गोविंदाला पहिलं बक्षीस मिळालं. ही बघा, आत्ताच तार आली राजेंद्राची. गोविंदाला 250 रुपयांचं पहिलं बक्षीस मिळालं. नानासाहेब ही आनंदाची बातमी सांगित होते. लक्ष्मी कान टवकारून ऐकत होती. सखू मोठ्या कुतूहलानं नानासाहेबांच्या तोंडाकडे पाहत होती. दोघींच्याही तोंडावर अचानक निर्माण झालेला आनंद नानासाहेबांना दिसत होता. आनंदातील एकानं लक्ष्मी गोंधळून गेली. तिचा त्या बातमीवर चटकन विश्वास बसेना. त्यामुळं ती मंद स्मित करून म्हणाली, खरंच? ही बघा तार, खोटं वाटत असलं तर. असं म्हणून नानासाहेबांनी तारेचा लिफाफा लक्ष्मीसमोर टाकला. सखूनं गडबडीनं ती तार वाचली आणि लक्ष्मीला म्हटलं, अगं आई, खरंच? अय्या, किती छान झालं नाही? फार भाग्यवान आहात तुम्ही ताई. गोविंदाविषयीच्या कौतुकामुळं नानासाहेबांनी उच्चारलेले हे वाक्य ऐकताच लक्ष्मी म्हणाली, याचं सारं श्रेय तुम्हालाच. ऐनवेळी तुम्ही भेटलात म्हणून त्याला काहीतरी मार्ग दिसला. लक्ष्मीच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले. गोविंदाच्या कर्तबगारीमुळे तिचं हृदय आनंदातिशयानं उचंबळून आलं. एखाद्या मोठ्या सभेतल्या व्यासपीठावर आपल्या तेजस्वी वक्तृत्वानं समोरच्या श्रोत्यांची मनं जिंकणारा गोविंद तिनं कल्पनेनं आपल्या मनासमोर उभा केला. तेवढ्यात निर्मलाबाई आणि माधुरी तिथं येत नानासाहेबांना म्हणाल्या, सदानंद म्हणाला ते खरं का? काय म्हणाला? की आपल्या गोविंदाला बक्षीस मिळाल्याची तार आलीये म्हणून? होय, ही बघ तारच. असं म्हणत नानासाहेबांनी निर्मलाबाईंच्या हातावर तार ठेवली. ती बघून सखूकडे जाऊन तिला बिलगत माधुरी म्हणाली, आता पेढे हवेत ग. त्यावर एवढंच असं म्हणत सखूनं माधुरीच्या हातावर पेढा ठेवलाही. तशा निर्मलाबाई म्हणाल्या, बाकी तुम्ही काही म्हणा, गोविंदा अगदी योग्य आहे ते बक्षीस मिळवायला. परवाच्या सुट्टीत आला होता तेव्हा मला त्यानं किती छान भाषण करून दाखवलं होतं, अगदी थेट प्रोफेसर फडक्यांसारखं. आणि त्यासाठीच त्याच्या मास्तरांनी पण त्याला आपलं पेन दिलं होतं, नाही हो? हो, म्हणजे आता तो मोठा वक्ता होणार यात शंका नाही. नानासाहेबांनी गोविंदाबद्दल केलेलं हे भाकीत ऐकताच समाधानाची एक गोड चमक लक्ष्मीच्या अंगातून निघून गेली. अशा आनंदाच्या प्रसंगी आलेल्या मंडळीचं तोंड गोड करावं म्हणून चुलीकडे जात ती म्हणाली, थांबा हं, आलेच मी.
पाटील मळ्याला आल्यापासून लक्ष्मीचा कधीही न दिसलेला आजचा उत्साह बघून निर्मलाताई म्हणाल्या, बाकी आज ना उद्या आईचे पांग फेडल्याशिवाय राहायचा नाही हो गोविंदा. बिचारीचा सारा जीव ह्या मुलांवर. आज पाहिलात ना त्यांचा हा आनंद. त्यानंतर नानासाहेब काही बोलणार तोच गोविंदाला अभिनंदनाची तार करून धावत धावत तिथं आलेला सदानंद दारातूनच ओरडून लक्ष्मीला म्हणाला, ताई मी पण आलोय हो, एक कप जादा टाका. कधीही न अनुभवलेल्या धरणीकंपाचा धक्का अचानक बसावा आणि त्यामुळं गावाच्या गावं त्यात गडप व्हावीत किंवा उग्र स्वरूप धारण केलेल्या ज्वालामुखीच्या आसपासचा मुलूक बेचिराख होऊन नेस्तनाबूत व्हावा, तशी परिस्थिती सगळीकडे एकाएकी निर्माण झाली. ज्याच्या त्याच्या घरी दारी रस्ती जिथं म्हणून मनुष्यवस्ती असेल तिथं तिथं तोच विषय आणि तीच चर्चा. त्यावेळी युरोपातील वातावरण तंग होत चाललं होतं. म्युनिच कराराला झुगारा देऊन हिटलरनं झेकोस्लोव्हाकिया गट्ट करून टाकला होता. हिटलरचं हे कृत्य राजकीय व कायदेशीर दृष्ट्या योग्य नसल्याचं इंग्लंड, फ्रान्स आणि रशिया यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळं युद्धाचे ढग जमू लागल्याची चिन्ह दिसू लागली होती आणि त्यानंतर 4-6 महिन्यांनी रशिया आणि जर्मनी यांच्यात जो नवा करार झाला होता त्यामुळं साऱ्या युरोपभर खळबळ उडून गेली होती. त्या करारान्वये जर्मनी युद्धात पडल्यास रशियानं इतरांना मदत करायची नाही व जर्मनीला लागेल तो माल व अन्न पुरवठा करायचा. त्या मोबदल्यादाखल जर्मनीनं रशियाला यंत्रसामुग्री पुरवायची अशी महत्त्वाची कलमं त्या करारात होती. एकीकडे रशियाची इंग्लंड व फ्रान्स यांच्याशी बोलणी चालली असता जर्मनीशी गुप्तपणे दुसरा करार करावा याबद्दल रशियाला दोष दिला जात होता. हिटलरी डावपेचांचा तो एक विजय होता खरा, पण त्यामुळं ही जर्मन रशियन कराराची बातमी ऐकल्याबरोबर एखादा बॉम्ब पडल्याप्रमाणे सगळीकडे धांदल गडबड उडाली होती. त्याचवेळी इंग्लंडच्या पार्लमेंटची बैठक होऊन मंत्रिमंडळाला युद्धप्रसंगी वाटेल ते करण्याची परवानगी मिळाली होती. चेंबरलेननं इंग्लंडनं पोलंडला दिलेलं वचन कायम असल्याचं जाहीर केलं आणि त्याप्रमाणे इंग्लंड व पोलंड यांनी एकमेकांना मदत करायची व युद्ध झाल्यास किंवा इतर वेळीही इतर कोणत्याही राष्ट्राशी कसलाही करार एकमेकांच्या विचाराशिवाय करावयाचा नाही असा त्यांचा आपापसात करार झाला. रशियन जर्मन कराराला हे प्रत्युत्तर मिळालं. सगळीकडे युद्धाची तयारी म्हणून कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आणि अखेरीस सप्टेंबरच्या 1939च्या 1 तारखेस दुसऱ्या जागतिक युद्धाचं रणशिंग फुंकलं गेलं. परदेशाच्या वातावरणात धडाडू लागलेल्या तोफांचा आवाज जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन आदळला. जिकडे तिकडे हीच चर्चा सुरू झाली. दुसरं महायुद्ध सुरू झालं. हिंदुस्थानशी या युद्धाचा प्रत्यक्ष संबंध नव्हता खरा, पण शत्रूचा हल्ला होऊन बॉम्बचा वर्षाव आत्ता ह्या क्षणाला होईल की दुसऱ्या क्षणाला या परिस्थितीला तोंड द्यावं लागेल अशी चमत्कारिक परिस्थिती गावोगावी निर्माण झाली. विशेषतः शहरातल्या लोकांमधून फारच घबराट निर्माण झाली. त्यामुळे शहरातील लोकांच्या आप्तेष्टांकडून युद्धाची बातमी समजताच चटकन निघून येण्याबद्दल घरोघरी पत्रांचा ढीग पडू लागला. दारोदार आपलं सामान खेडोपाडी पाठवण्यासाठी वाहनांची रीक सुरू झाली. नोकरीची, पैशा अडक्याची, कशाची पर्वा न करता हजारो लोक शहर सोडून जायचा विचार करू लागले. रेल्वे स्टेशनवर माणसांचा तोबा झडू लागला. नभोवाणीच्या बातम्या आणि दररोजची वर्तमानपत्र हजारो लोक ऐकू लागले. कुणाला धड जेवायला सुचेना की बोलायला सुचेना असं धांदली गडबडीचं आणि निष्कारण घबराटीचं वातावरण दाही दिशांना पसरलं गेलं. लक्ष्मीला जेव्हा हे सारं समजलं तेव्हा तिनं घाईघाईनं पोस्टात जाऊन पुण्यात शिकत असलेल्या गोविंदाला ताबडतोब परत येण्याविषयी तार दिली. नानासाहेबांना जेव्हा लक्ष्मीनं तार दिल्याचं समजलं तेव्हा ते तिच्याकडे येत बरोबर आलेल्या सदानंदाला म्हणाले, सदानंद, त्या पेशंटच्या शेजारी आणखी एका पेशंटची सोय करायला हवी बरं का, आजच्या आज. त्यावर उगाचच गोविंदाच्या काळजीत गुरफटून गेलेली लक्ष्मी म्हणाली, तुम्हाला नाही कळायचं त्यातलं. माझा गोविंदा मला केव्हा भेटेल असं झालंय.